म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार रसिको, आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सर्व रसिकांचं आणि भक्तांचं मी मनापासून स्वागत करतो. 1.5 दिवसांच्या गणरायाचं पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत विसर्जन झालेलं आहे. अजून थोडेसे दिवस शिल्लक आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद खाण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. रसिको, गंमत कशी आहे, असं म्हणतात की प्रत्येक मैलागणिक भाषा बदलत जाते. मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन, प्रत्येक मैलागणिक भाषा बदलतेच, पण प्रत्येक घरागणिक चव सुद्धा बदलते. खाण्याच्या पदार्थांची चव सुद्धा बदलते. हा, म्हणजे काही घरात गृहिणी म्हणतात की आमच्याकडे बाबा असा पदार्थ आम्ही असा बनवतो. काही गृहिणी म्हणतात आमच्याकडे गुळाचा वापर फार कमी होतो, वगैरे वगैरे वगैरे. आज आपण बघणार आहोत सिकेपींच्या घरात गणपतीच्या दिवसात काय बनवतात. हा, आणि त्यासाठी मी एक खास अभिनेत्रीला इथे पाचारण केलेलं आहे. ह्या अभिनेत्रीचं वैशिष्ट्य असं आहे की तिला विनोदाची जाण आहेच, नुसती जाण नाही, उत्तम जाण आहे. आणि त्याचबरोबर खलनायकी ढंगाचे रोल सुद्धा ती उत्तम करू शकते. हे जरा असंभव आहे ना? नाही, पण तिने संभव करून दाखवलेलं आहे. आपण तिला इथे आमंत्रण देऊया, तिचं स्वागत करूया. नीलम शिर्के. नीलम, तुझं इथे खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. बस, प्रथमतः इथे मी सर्व रसिकांच्या वतीने स्वागत करतो. तू खूप हसरी आहेस हे त्यांना एकदा दाखव, कारण ते जरा काही रसिक तुला टरकून आहेत. अरे बापरे, असंभव मधला तुझा रोल बघून टरकून आहेत तुला. असो, आपण खाण्याकडे जाणार आहोतच, पण सर्वप्रथम मला तुला एक बारीक गोष्ट विचारायची वाटते की मुळात तुला खायला आवडतं का बनवून खायला घालायला आवडतं? मला बनवून खायला घालायला जास्त आवडतं. ओके, म्हणजे ही आत्ताची डेव्हलपमेंट आहे का? पूर्वी तुला खायला आवडायचं, हो, आता तुला बनवून. हो, आता माझ्यावर जे एक्सपेरिमेंट झालेत घरून ते दुसऱ्यांवर करायला मला फार आवडेल. अभिनय कुठे सुरू झाला तुझा? अभिनय सुरू झाला कॉलेजपासून. कुठलं कॉलेज? MD कॉलेज, महर्षी दयानंद. मला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की तू रमतेस कुठे? नाटकात रमतेस, सिरियल मध्ये रमतेस का तू चित्रपटात रमतेस? मी रमतेस विचारतोय. मानसिक समाधान हे थिएटर, नाटक, स्टेजवरती लाईव्ह परफॉर्मन्स आणि लाईव्ह दाद ऑडियन्स, हे मानसिक समाधान आहे. ओके, मला एवढंच पाहिजे. मानसिक आनंद माझा सिरियल मध्ये आहे, कारण का प्रत्येकाच्या घराघरात अगदी मनामनात पोहोचते. ज्यांना नाट्याचं तिकीटही परवडत नाही, सहकुटुंब जर मोठं असेल तर, पण सिरियल सहकुटुंब बघतात, त्यामुळे मी प्रत्येकाच्या मनात आणि घरात पोहोचते सिरियलमुळे. बरं, आता आपण गणपती बाप्पाकडे परत येऊया. तू आता सिकेपींच्या घरात पडलेली आहेस, बरोबर? हो, झेललंय मला, पण त्यांनी खूप छान हल्ली तसं राहिलं नाही पूर्वीसारखं. तर मला असं विचारायचं, तू आता ह्या गणपतीच्या दिवसांमध्ये कोणाकोणाकडे जातेस? 1.5 दिवसांचे गणपती माझ्या बऱ्याच मित्रांकडे मैत्रिणींकडे असतात, त्यांच्याकडे नक्की जाते. गणपतीच्या पहिल्या दिवशी अगदीच कधी चुकलं, म्हणजे आतापर्यंत एवढ्या वर्षांमध्ये एकदाच चुकलंय फक्त माझं, की दुसऱ्या दिवशी मी गेले. पण माझ्या घरच्या गणपतीची पूजा झाली की मी लालबागच्या राजाला जाते. आता मी मुद्द्यावर येतो, कारण आपल्या गप्पा खूप झालेल्या, रसिक प्रेक्षकांना तू काय दाखवणार आहेस याची उत्कंठा लागलेलीच आहे. तर आता तू सिकेपी घरात पडलेली आहेस, तर सिकेपींच्या घरामध्ये गणपतीत काय काय घडतं किंवा काय काय बनवलं जातं याची उत्कंठा आम्हाला निश्चितपणे आहे. तर आज आम्हाला तू काय दाखवणार आहेस? आज मी तुम्हाला दाखवणार आहे निनावं. सिकेपीचं अगदी स्पेशल स्वीट डिश निनावं म्हणतात. निनावं. आणि दुसरं म्हणजे वड्यांचं सांबार. ओके, निनावं आणि वड्यांचा सांबार असं आपण या दोन रेसिपीज आपल्याला नीलम शिर्के
म्हणे दाखवणार आहे. दाखवणार आहे मी. बरं CKP म्हटल्यावर ती कुलकर्णी पण म्हटलं पाहिजे बरं का. नीलम शिर्के कुलकर्णी. ओके. तर आपण ते बघूया. आता आम्हाला तिकडे जायला जरा वेळ लागेल, त्यामुळे घेऊया एक छोटीशी विश्रांती. आमची छोटीशी विश्रांती संपलेली आहे. आम्ही आमच्या स्वयंपाकघरात पोहोचलेलो आहोत आणि नीलम आपल्याला रेसिपीज दाखवणार आहे. नीलम, पहिली रेसिपी काय आहे मला सांग. निनावं. येस. आपण आता निनावं बघणार आणि त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते जरा आधी समजावून सांग. हे डाळीचं पीठ, डाळीचं पीठ, गूळ, गूळ, किसलेलं खोबरं, किसलेलं खोबरं, तूप, तूप, साजूक तूप. ओके. जायफळ, जायफळ, वेलची, ड्रायफ्रुट्स, हे ओळखतो मी. केसर केशर आणि मीठ थोडंसं चवीपुरता. हे केळं स्पेशल आहे, ह्याला राजेळं केळं म्हणतात आणि हे निनाव्यामध्ये खूप छान लागतं. बर. आणि हे आहे नारळाचं दूध. मला असं वाटतं साहित्य काय तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष कृतीवर भर देऊया. कृती काय मला सांगा. आधी हे पीठ भाजून घ्यायचं असतं चांगलं. ओके. आपण त्यामुळे तो भाजून घेतलेला आहे. भाजून ऑलरेडी घेतलेला आहे. आता हे 1 वाटी जर पीठ घेतलं डाळीचं, तर 1 वाटीच गूळ घ्यायचा तेवढ्याच प्रमाणात. बरोबर. चांगला. आणि गूळ जास्त करून ना किसून घेतला ना तर तो चांगला मिक्स होतो. ओके. आणि हे दूध, सगळं 2 वाटी दूध म्हणजे 1 वाटी गूळ, 1 वाटी डाळीचं पीठ आणि 2 वाटी दूध. थोडंसं मीठ चवीपुरतं अगदी. त्यानंतर जायफळ. थोडंसं जास्त घातलं तर झोप छान लागते, म्हणजे माणूस उठतच नाही. त्यानंतर हे वेलची घालावी लागेल. थोडी पूड करून घेतली तरी चालते किंवा अशी घातली तरी, कारण का वेलचीने वास खूप छान येतो. गोड पदार्थ खूपच छान लागतो. आणि रंग येण्यासाठी किंवा जरा स्वादासाठी केसर. हे झालं मिक्स. ह्या सगळ्या गुठळ्या नीट फोडून घ्यायच्या, फोडूनही घ्यायच्या आणि त्याबरोबर तो गुळही, कारण का मग नंतर आटवताना हे सगळं आटवावं लागतं, मग आटवताना तेवढा त्रास होतो. जवळपास मी गुठळ्या जरा फोडून घेतलेल्या आहेत. यामध्ये अगदी मंद आचेवर सतत हलवावं लागतं, पण ही मेहनत खूप असते. अगदी घट्ट झालं पाहिजे, अगदी घट्ट. हे आटतंय जरा. थोडं मोठं केलं तर चालेल का? नाही, ते मग पदार्थ छान खायचा आहे की अजून जोरात हे करायचं. हे मी राजेळं कळं घालते त्यात, म्हणजे तेही छान शिजेल. आणि हा नारळाचा किस, ओल्या नारळाचा. अरे आता पटकन घट्ट होईल नारळाचा किस घातल्यावर. छान झालं, आता चिकटत नाहीये. म्हणजे व्हॉट नेक्स्ट. आता हे आपण स्टीमर मध्ये, म्हणजे आपण जराशी वाफ द्यायची अगदी 10 मिनिटं. म्हणजे जरा केक सारखं होईल, फ्लफी असं. स्टीमर चालू आहे तिथे. ह्याला आता साधारण किती वेळ लागेल. ह्याला तरी 10 ते 15 मिनिटं लागतात. 10 ते 15 मिनिटं लागतायत. मला असं वाटतं की नंतर आम्ही त्याच्यात तूप सोडूच होता, पण तुम्ही कृती आणि साहित्य जरा लिहून घ्या. निनावं तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: चणा डाळीचं पीठ, गूळ, खोबऱ्याचा किस, तूप, जायफळ पूड, वेलची, काजू, बदाम, केशर, मीठ, राजेळं केळं आणि नारळाचं दूध. कृती: प्रथम भांड्यात 1 वाटी चणा डाळीचं पीठ, 1 वाटी गूळ, 2 वाटी नारळाचं दूध, चवीनुसार मीठ, जायफळ पूड, वेलची आणि केशर एकत्र करून पेस्ट तयार करावी. तयार मिश्रण भांड्यात घट्ट होईपर्यंत आटवून घ्यावं. त्यात राजेळी केळ्याचे काप आणि नारळाचा किस घालून आटवून घ्यावं. ताटाला तूप लावून त्यात तयार मिश्रण एकसारखं पसरवून घ्यावं. तयार मिश्रणावर काजू आणि बदाम सजवून मिश्रण 10 मिनिटं वाफवून घ्यावं. निलमने केलेला निनावा हा पदार्थ तयार झालेला आहे. निलम, पुढची रेसिपी काय आपली?
वड्यांचं सांबार आपण तयार करायचं आहे. आम्हाला जरा तयारी करू द्या. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती संपलेली आहे. आमची तयारी झालेली आहे. आता आपण बघणार आहोत वड्यांचा सांबार. येस. बरोबर. त्याचं साहित्य काय जरा सांगतेस का? कोथिंबीर गार्निश करायला, ओके. ही आलं जिरं पेस्ट, मोहरी, मीठ, कढीपत्ता, डाळीचं पीठ भाजलेलं. हे वाटण आहे, म्हणजे ओलं खोबरं आणि कांदा यांची पेस्ट करून घ्यायची. ओके. हे वाटण, नारळाचं दूध, मिरची, धणे पावडर, जिरे पावडर, कांदा, हळद, तिखट आणि आमसूल. बरोबर. आपण साहित्य आपल्या लक्षात आलेलं आहे. आता आपण बघूया कृती. येस. डाळीचं पीठ आधी आपण वड्या करून घेऊया. ओके. डाळीचं पीठ किती घ्यायचं सांगा? सगळं 1 वाटी. हो. डाळीचं पीठ, हळद किती? नाही, थोडी नावाला. हो, नावाला, अगदी रंग येण्यासाठी. तिखट भरपूर घालू ना? तिखट खाणाऱ्यांनी मी तिखटच आहे. तिखट. हा. धण्याची पावडर. किती एवढी? धण्याची पावडर. आणि मी थोडंसं चुकले, ती जिऱ्याची पावडर नाही, हा गरम मसाला आहे. अच्छा. हा, येस, दॅट्स इट. म्हणजे मी वाट बघत होतो त्याची, की चुकली कशी नाही अजून. थोडासा गरम मसाला. हा. ओके. आणि मिरची. ही मिरची जर एकदम पेस्ट करून घेतली तरी चालते. एवढी घालू? मिरची. त्यानंतर आलं जिरं पेस्ट, मीठ. ओके. आणि आता थोडंसं तेल घालायचंय त्यात, अगदी थोडंसं. आणि पाणी घालून आपण नॉर्मली जसं वड्यांसाठी मिक्स करतो तसं मिक्स करावं. आता हे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. ओके. आणि नॉर्मली आपण वड्या जसा थापतो तशा थापून स्टीम करायच्या. ओके. स्टीम झालं की त्या कापायच्या की वड्या रेडी? वड्या रेडी. त्या स्टीम केल्या 1-10 मिनिटं की अशा होतात वड्या तयार. शाबाश, तू रेडी माल तयार आणलेले आहेस. म्हणजे रसिक हो, केवळ तुम्हाला कळावं म्हणून आम्ही सगळं केलेलं बरं का, नंतर गोंधळ व्हायला नको. त्यानंतर आता आपल्याला सांबार बनवायचा आहे. तर आधी 2-3 वड्या, म्हणजे नॉर्मली वड्या कापून झाल्यावर जी कड उरते ना, जे ओबड असते, ती अशी चुरून त्याच्यामध्ये पाणी घालून ते जरा पाणी तयार करावं. हे आता हे मी पाणी घालून ठेवते जरा. हे तयार झालं. घट्टपणा येण्यासाठी सांबारला ह्यामध्ये तेल, फोडणी करायची ना सर? फोडणी करायची. बस तेल, बस, जास्त तेल नाही, कॅलरी कॉन्शियसपणा. मोहरी मोठा करू दे थोडासा चिंकित. मोहरी तडतडली की मग मिरची आणि तिखट फक्त मला घालायला दे, कारण मला ते अतिशय आवडतं. ते असं उडतं ना, ते फार मजा येते. कढीपत्ता. ओके. त्यानंतर कांदा. छान फोडणी परतवून घ्यायची. कांदा अगदी छान शिजेपर्यंत. मिरचीचं काय झालं? नाही, मिरची आपण त्या वड्यांमध्ये घातली आहे, जास्त तिखट बरं नाही. तर ही आलं लसूण पेस्ट, त्यामुळे ती आता तिखट घालायला हरकत नाही. तिखट, हळद, आणि गरम मसाला थोडा. म्हणजे ज्याला तू मगाशी काय म्हणालीस? बरं, सॉरी, जिरं पावडर म्हणाले होते मी. मगाशी गरम मसाला ती जिरं पावडर. गरम मसाला बस का घालू? आणि धणे जिरे पावडर. बस. आता हे चांगलं शिजलं की पाणी त्याच्यामध्ये नाही, हे वाटण घालायचं. अप्रतिम वास यायला. आणि हे नारळाचं दूध. मोठा करू का? ह्याला छान तरी येईल त्या तेलाची आणि तिखट घातलंय त्याची. आणि हे आता वडीचं जे आपण सार करून ठेवलंय ते, हे फक्त घट्टपणा येण्यासाठी आहे. हे झालं की अगदी किंचित थोडी आंबट कढी चांगली लागते. तुझा एकंदर स्पीड बघता ना असं वाटतं की तुला शूटिंगलाच जायचंय.
नाही मी नाही पण विचार करतोय. मी जरा फास्ट आहे कामामध्ये. ती विचार करतो की आता ह्याच्या पुढे तोपर्यंत पुढचा पदार्थ पडलेला आहे त्यात. तर आमसूल टाकलेला आहे. आता ह्याला एक उकळी आली पाहिजे. काय शब्द गडबडलेत माझे. एकंदरीत एवढा जो घाट घातलेला आहेस ना तू पण कसा काय चव चव त्याच्याकडे बघूनच मी शांत आहे. मग जे काही गाजर लावलेलं आहेस ना तू, की आता हे आपण असं लागतं आणि तसं लागतं, थोडीशी आले आता उकळी येत आली तर त्याच्या आनंदाला आता उधाण येते. मीठ जर असं कमी घालायचं, कारण का आपण वड्यांमध्ये मीठ घातलेलं आहे. त्यामुळे मग काय होणार, सांबार जरासं खारट होईल. कारण का वड्यांचं इथे पाणी करून आपण घातलंय ना, नाहीतर मग ते खारट होईल. आता ही उकळी आलेली आहे. छान उकळलंय कालवण ते. त्यामध्ये वड्या सोडते. आणि वड्या सोडल्यावर जराशी उकळी येऊन द्यायची. जर हवं असेल, जेवढं आपल्याला पातळ हवं असेल तसं पातळ झालं. मला अशी खात्री आहे की घाईच्या वेळी निलमला स्वयंपाक करायला बोलवायला हरकत नाही. म्हणजे भार 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 आमचा वड्यांचा सांबार तयार होतोय. बरोबर ना? हो. वड्यांचा सांबार तयार होतोय. तुम्ही कृती आणि साहित्य जरा लिहून घ्या. वड्यांचं सांबार तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, आलं जिरं पेस्ट, मोहरी, मीठ, कढीपत्ता, चणा डाळीचं पीठ, कांदा आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण, नारळाचं दूध, हिरवी मिरची, धणेपूड, गरम मसाला, कांदा, हळद, लाल तिखट, आमसूल, तेल आणि पाणी. कृती: प्रथम भांड्यात 1 वाटी चणा डाळीचं पीठ, हळद, लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला, हिरवी मिरची, आलं जिरं पेस्ट, मीठ, तेल आणि पाणी घालून ते मिश्रण एकजीव करून त्याच्या वड्या वाफवून घ्याव्यात. भांड्यात 3-4 वड्या कुस्करून त्यात पाणी घालून पेस्ट तयार करावी. भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, कांदा, आलं जिरं पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला पावडर, धणेपूड, कांदा आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण, नारळाचं दूध, तयार वडीची पेस्ट आणि आमसूल घालून उकळी काढावी. या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ आणि वाफवलेल्या वड्या घालून उकळी काढावी. निलमने निनावं आणि वड्यांचा सांबार बनवलेला आहे आणि मी तो टेस्ट करून बघणार आहे. बघूया काय नशिबात आपल्या. बरोबर मधली चव आहे. झणका सुद्धा आहे आणि मधलं सुद्धा आहे. आणि आता मी निनावं टेस्ट करतोय. हे जरा केळ्यासारखं दिसतंय असं नाही वाटत ते तुला? केळच आहे. नाही, आता आलेलं मी सोडत नाही. एकदा माझ्या पाण्यात पडलं की मला लहानपणापासून आहे. ओके. कॅलरीज येतात भरपूर. नाही, म्हणूनच मी तो वरचा हे खाल्लेलं नाही. निनावं खाऊन बघतो. हे अप्रतिम आहे. छान आहे की नाही? व्हेरी गुड. खूप टेस्टी आहे. थँक्यू. आता एक सगळ्यात शेवटी एक छोटीशी रिक्वेस्ट आमच्या सगळ्यांकडून. आमच्याकडून तुला एक छोटीशी भेट आहे. तिचा तू स्वीकार करावास. थँक्यू. आमची आठवण तुला राहीलच, पण तुझी आठवण आमच्याकडे लेखी स्वरूपात पाहिजे. पद्धत आहे आमची. त्यामुळे ह्या प्लेटवर एक छान लफेदार तुझी सही दे. मस्त दे. ओके. धन्यवाद निलम. तरी वेळ थोडासा कमी पडतोय निलमशी गप्पा मारताना. एक छोटा प्रश्न विचारतो जाता जाता. नाटक वगैरे काही करणार आहेस की नाही? बरेच दिवस तू नाटक केले नाहीयेस का? फक्त मानसिक आनंदच मिळवायचा तुला? नाही नाटक करायचंय. करायचं. अगदी नक्की करायचंय. बरं. आपण हिच्या नाटकाची वाट बघूया. आणि तिला खलनायिकेसाठी तिचं उमेदवारी असं ती म्हणते. त्यामुळे तिचं काय होतं ते तुम्हीच ठरवणार आहात. पटापट हे पदार्थ करायला घ्या. खाऊन बघा, उत्तम लागतात. पुन्हा भेटू ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे